राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या 10 दिवस आधी 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येणार आहेत। स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं 10 ते 12 हजार तरुणांना नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत आणि अयोध्येमध्ये जाण्यापूर्वी श्रीरामाच्या तपोभूमीमध्ये येण्याची पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध इंडिया आघाडी 2024च्या लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलं। अयोध्येतील उभारण्यात आलेलं राम मंदिर हा प्रचाराचा मुख्य मुद्दा असणार आहे। देशभरात राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा साजरा केला जाणार आहे। भाजपसह संघ परिवारातील संघटना, इतर हिंदुत्ववादी संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत। 1 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यंत अक्षता वाटपापासून ते दीपोत्सवापर्यंत भारताच्या घराघरात राम मंदिर पोहोचवण्यात येणार आहे। या धामधुमीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू श्रीरामाच्या तपोभूमीमध्ये येणार आहेत। 10 दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येणार असल्यानं या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। राम मंदिर हाच आगामी काळातील निवडणुकांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल हे या निमित्तानं अधोरेखित होतंय। तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत असताना ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी गोदाकाठी आणि रामकुंडावरही भेट देण्याची शक्यता आहे। स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी देशात युवा दिन साजरा करण्यात येतो। याचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 12 जानेवारीला 10,000हून अधिक तरुणांशी संवाद साधतील। केंद्र सरकारच्या वतीनं नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा करण्यात येतोय। त्यासाठी केंद्रीय पथकानं नाशिकात येऊन पाहणी केली आहे। अतिथी देवो भव, या देशाचे प्रधानमंत्री हे एका पक्षाचे नाही देशाचे आहेत, त्याच्यामुळे त्यांचं मनापासून नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रात अर्थातच स्वागत। आणि मी एवढीच अपेक्षा करीन की नाशिकमध्ये आल्यावर कांद्याच्या आमच्या शेतकऱ्यांचं जे दुःख आहे ते माननीय प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहोचेल आणि त्यांनी त्यांच्या सरकारने जो कांद्याच्या निर्यातीबाबत जो चुकीचा निर्णय घेतलाय त्याचा फेरविचार करून आमच्या कांद्याच्या शेतकऱ्यांना न्याय प्रधानमंत्रींनी द्यावा एवढीच आमची अपेक्षा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 जानेवारीला नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे। राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येणार आहे आणि यासाठी जे मैदान निवडण्यात आलेलं आहे तिथे तपोवन येथील आहे आणि याचीच पाहणी करण्यासाठी केंद्राचं हे पथक नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर बघतो की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या ठिकाणी जे मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स अशा पद्धतीचं जे पथक आहे ते जे मिनिस्ट्री आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही पाहणी करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येत आहे आणि त्यांची जी जाहीर सभा होणार आहे त्या जाहीर सभेच्या निमित्तानं ही सगळी पाहणी या सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। नाशिकचं धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या मोठं महत्त्व आहे। 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोदींच्या सभा नाशिकमध्ये झाल्या होत्या। 2014, 2019 आणि आता 2024ला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकच्या तपोवन मैदानावरती सभा घेत आहेत। 2014 साली छत्रपतींचा घेऊया आशीर्वाद या टॅगलाईनसह राज्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आरंभ झाला। 2019 साली महाजनादेश यात्रेचा मोदींच्या उपस्थितीमध्ये समारोप झाला। प्रत्येक सभेत नाशिक आणि प्रभुरामाचा संबंध सांगत हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित केला। अयोध्येत राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेपूर्वी नाशिकची सभा त्यामुळेच महत्त्वाची आहे। व्यक्तिशः नाशिकमधील सर्व संत महात्म्यांची पुजारी परिवाराची अशी इच्छा आहे की त्यांनी नाशिकला काळाराम मंदिरामध्ये दर्शनाला यावं आणि नाशिककरांना देखील एक आनंदाची बातमी की अयोध्येच्या राम मंदिराच्या पूजनाच्या आधी आदरणीय नरेंद्रजी मोदी नाशिकमध्ये येऊन काळारामाचं दर्शन घेऊन पुन्हा अयोध्येला जात आहे। हा महाराष्ट्राकरता गौरवाचा दिवस असेल। 2027 साली नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, त्याबाबत सुद्धा पंतप्रधान या भेटीमध्ये आढावा घेण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचं राजकारण लक्षात घेता लोकसभा निवडणुकांपूर्वीचा हा पंतप्रधानांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। नव्या मतदारांशी, तरुणांशी विकासाचा संवाद साधतानाच रामाच्या तपोभूमीतून नरेंद्र मोदी धर्माचाही गजर करणार आहेत। विकासाची आकांक्षा आणि धर्माची नीतिमत्ता याचं आकर्षण बहुतेकांना असतंच असतं। त्यामुळेच भाजपनं
विकास, देश आणि धर्माचा त्रिशूळ हाती घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगामी दौऱ्यात त्याचाच वापर होईल, तेच मनावर बिंबवलं जाईल. प्रश्न इतकाच, हे सारं खरोखर नीतिमान विकासासाठी असेल की मतांसाठीचे चुनावी जुमले ठरतील? किरण काजणे, पुढारी न्यूज, नाशिक.